मंडळी, हॅलो, कसे आहेत सगळे? वी होप तुम्ही सगळे मजेत असणार, मस्त असणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच इंटरेस्टिंग असा टॉपिक बघणार आहोत. याआधी सुद्धा आपण या टॉपिक वरती एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याला खूपच चांगला रिस्पॉन्स तुम्ही दिलेला आहे आणि ते इंग्रजी शिकण्यासाठी गरजेचं सुद्धा आहे, कारण तुम्ही प्रत्येक व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स दिलाच पाहिजे, कारण आपले व्हिडिओ खूपच युजफुल असतात. आपण जर आपल्या व्हिडिओचा व्यवस्थित अभ्यास केला तर आपण इंग्रजी बोलायचं नक्की शिकणार आहोत. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला इंग्रजी लिहिण्यासाठी आणि इंग्रजी वाचण्यासाठी जो आपला आधारस्तंभ असतो, जो आपला आधार आहे बाराखडी, ते आपण आज आपला जो बेस आहे तो आपण आज पक्का करणार आहोत. तर मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे की त्यासाठी तुम्हाला पूर्ण बाराखडी पाठ करायची गरजच नाहीये. ते फक्त तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने ती ट्रिक यूज करून पूर्ण बाराखडी लक्षात घेऊ शकता आणि हो, बाराखडीच्या मदतीने तुम्ही इंग्रजी लिहायला आणि वाचायला शिकू शकतात, हो की नाही. आजकाल तर आपला व्हॉट्सअप, इन्स्टा, सोशल मीडियाचा जमाना झालेला आहे आणि आपण जेव्हा चॅट करत असतो तर आपण मराठी सुद्धा इंग्लिश लेटर यूज करून लिहित असतो. तर यामध्ये खूपच लोकांची गडबड झालेली असते. तर ते कशामुळे? कारण बाराखडीचा अभ्यास नाहीये म्हणून. तर चला तर मग आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या नंतर तुमच्याकडून कधीच मिस्टेक होणार नाही इंग्रजी लिहिताना. चला तर मग बघूया. आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की बाराखडीमध्ये स्वर आणि व्यंजन आहेत. तर आपण काय करत असतो? क, का, की, की, कु, कु अशा पद्धतीने बाराखडी पूर्ण ज्ञ पर्यंत पाठ करत असतो. आणि इंग्लिश मध्ये जर ते पाठ करायचं असेल तर क साठी के ए, का साठी के ए असं आपण पाठ करत असतो. पण आज नंतर तुम्हाला तसं पाठांतर करायची गरज नाहीये, कारण मी तुम्हाला पहिले हा छोटासा जो चार्ट आहे, हा जो मेन सोर्स आहे तो तुम्हाला मी आधीच दाखवलेला आहे. जर तुम्ही हे व्यवस्थित समजून घेतलं तर तुम्ही याच्या मदतीनं पूर्ण बाराखडी व्यवस्थित लिहू शकता. चला तर मग ते कसं? तर आपण अ साठी नेहमी ए यूज करत असतो आणि आपले जे बाराखडीचे क, ख, ग हे लेटर आहेत. तर क साठी फक्त आपण के नाही लिहित तर के ए लिहितो. ते का? कारण क हे क प्लस अ असं मिळून हा आपला पूर्ण क बनत असतो. क तुम्ही जेव्हा बोलत असतात तेव्हा तुमचं लक्षात येत असेल तिथं अ चं जे प्रोनाउन्सिएशन आहे, अ चा जो उच्चार आहे तो सुद्धा आपल्याला ऐकायला भेटतो, हो की नाही. त्याचप्रमाणे क ला काना असेल तर आपण लिहित असतो ए डबल ए आणि फक्त क असेल तर आपण लिहित असतो ए. हे मी फक्त क चं तुम्हाला एक्झाम्पल देते हे. पण इथं तुम्हाला काय लक्षात द्यायचं असेल ती कोणत्याही व्यंजनला, कोणत्याही बाराखडीच्या अक्षरला जर तुम्हाला का लिहायचं असेल तर तुम्ही लिहिणार के डबल ए. तुम्हाला ग लिहायचं असेल तर तुम्ही लिहिणार जी डबल ए. हे तर आपण पहिल्या पार्ट मध्ये शिकलेलंच आहोत. हा आपला पार्ट 2 आहे आणि पूर्ण बाराखडी कशी लक्षात ठेवायची याच्या मदतीने ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकत आहोत. त्याचप्रमाणे पहिली विलांटी असेल तर आपण लिहित असतो आय. दुसरी विलांटी असेल तर आपण लिहित असतो डबल ई. त्याचप्रमाणे उकार असेल पहिला तर आपण लिहित असतो यू. दुसरा उकार असेल तर आपण लिहितो डबल ओ. मात्रा असेल एक तर आपण लिहितो ई. डबल मात्रा असेल तर आपण लिहितो ए आय. आणि काना आणि एक मात्रा असेल तर आपण लिहितो ओ. आणि डबल मात्रा असेल तर आपण लिहितो ए यू. त्याचप्रमाणे जर त्याच्यावर अनुस्वार असेल तर आपण लिहितो ए एन आणि ए एच. आहा, तर आय होप तुमचं लक्षात येत असेल. हे जे स्वर आहेत याच्या मिळूनच आपण क खा पूर्ण बाराखडी बनवत असतो. तर तुम्हाला फक्त हा चार्ट लक्षात ठेवायचा आहे. सुवानीचा सुद्धा हा चार्ट लक्षात आलेला आहे, हो ना. तर हेच हा चार्ट यूज करून सुवानी आपल्याला क ख हे सगळं लिहून दाखवणार आहे याच्या मदतीने, म्हणजे तुमचं अजून लक्षात येईल. आणि तुम्हालाही मुलांना अशाच पद्धतीने शिकवायचंय. आपण जेवढं मुलांना सोपं करून शिकवू तेवढं त्यांचं लवकर लक्षात राहतं आणि कायम लक्षात राहतं. आता तुम्हाला लक्षात आलंच असेल याच्या मदतीने आपण पूर्ण बाराखडी लिहू शकतो. तर आपल्याला क के ए, ख के ए चे असं पूर्ण पाठ करायची गरज नाहीये. तर सुवानी हा चार्ट बघेल आणि इकडे आपल्याला लिहित असेल, कारण आपल्याला बेसिक तर आपल्याला माहिती की क साठी आपण के लिहितो, ख साठी आपण के एच लिहितो, हो ना. ते आपण आधीही बघितलंय. तुम्ही जर तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ओके सुवानी, रेडी? क साठी काय लिहिशील? के ए. लिही. का साठी के डबल ए. व्हेरी गुड. हे बघा, मुलांना पाठ करायची गरज नाहीये, फक्त जर तुम्ही त्यांना हे व्यवस्थित शिकवलं तर. की साठी के आय. व्हेरी गुड. आणि ह्या की साठी केला दुसरी विलांटी आहे तर काय लिहिशील? के डबल ई. बरोबर आहे, बरोबर आहे.
व्हेरी गुड. कू साठी पहिला उकार. KU. व्हेरी गुड. कू साठी KOO. आपण हे KUE लिहित असतो, KOOE लिहू शकतो. नंतर के साठी KE. कै साठी KAI. व्हेरी गुड. सुवानीचा चार्ट लक्षात आलाय, तुमचाही लक्षात आलाय ना? आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की सांगा. को साठी KO. कऊ साठी KAU. व्हेरी गुड. कम साठी KAM. व्हेरी गुड. आणि का साठी कम कहा, याच्यासाठी काय लिहिशील? KAM. एच. व्हेरी गुड. बघा सुवानीने आपल्याला लगेच लिहून दाखवलंय. तुमच्या मुलांसोबत सुद्धा ही ट्रिक नक्की यूज करून बघा आणि प्लीज मला ते कॉमेंट थ्रू नक्की कळवा. आता सुवानीने तर हे थोडं बघून लिहिलं, पण आता तिचं लक्षात आलं असेल तर ती हे सगळं न पाहता लिहिल. ओके, हो ना? आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही फक्त तुम्हाला क आणि ख करून दाखवणार आहे, पण जर तुम्हाला पूर्ण बाराखडी अशा पद्धतीने लिहून हवी असेल किंवा पूर्ण व्हिडिओ याच्यावरती हवा असेल तर प्लीज तसं आम्हाला कॉमेंट नक्की करा, म्हणजे आम्ही या बाराखडीचा पार्ट 3 सुद्धा घेऊन येऊ. ओके. सो सुवानी, ख साठी काय लिहिशील बाळा? बोलून सांग. KHA. व्हेरी गुड. खा साठी KHAA. टी साठी KHI. खी साठी यू कॅन कंटिन्यू. EE. खू साठी KHU. राईट प्रॉपरली. सिट डाऊन. खू साठी KHOO. व्हेरी गुड. खे साठी इथं वरती लिहायचंय KE. KHE. KHE. खई साठी KHAI. खो साठी KHO. ओ. खौ साठी KHU. AU. AU. खम साठी KHAM. खा साठी KHAH. तर अशा पद्धतीने आपण जर मुलांना रोज असे 2 अक्षर करायला लावली हा चार्ट बघून, तर त्यांचा पूर्ण बाराखडी होईपर्यंत हा चार्ट पाठ झालेला असेल आणि ते न बघता न पाठ करायची पण गरज नाहीये. अच्छा, के आहे का के येईल, ख आहे का के एच येईल, ग आहे का जी येईल, असं त्यांचं ऑटोमॅटिकली लक्षात राहील. तर प्लीज तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला आवर्जून कळवा. तुम्हाला अजून बाराखडीवरती व्हिडिओ हवे आहेत का ते मला नक्की कळवा. मराठी बाराखडी ती इंग्लिश मध्ये कशी लिहायची हा खूपच मोठा बाराखडी हा खूपच मोठा रोल प्ले करत असतो. आपल्याला जर इंग्लिश लिहायला वाचायला प्रॉपरली शिकायचं असेल तर आपल्याला बाराखडी शिकणं खूप गरजेचं आहे. इथून सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. सो प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा आणि ही ट्रिक तुमच्या मुलांसोबत शेअर करा. थँक्यू. नक्की यूज करून बघा. थँक्यू.